हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे। या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण अगदी गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची तब्येत नेमकं कशी आहे हे आपण सध्या साम टीव्हीवरती पाहू शकतोय। अगदी आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अमानुष अशी मारहाण केलेली आहे। त्यांच्या अटकेसाठी आता धारूर पोलिसांचं एक पथकही मागावरती आहे, कारण हे दोघेही मारहाण केल्यानंतर फरार झालेत। तर त्या दोघांवर सुद्धा धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। दोन आरोपी तिथून पळून गेले। मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो। त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही, आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत, ते टेटस का बघतात तुम्ही, आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि त्यांची दहशत एवढी की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत। पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली। आणि या बातमीनंतर आता राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। पुण्यात सोमवारपासून लाडक्या बहिणीकडील कारची तपासणी आता सुरू होणार आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 75,000 बहिणींकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे तपासणीत महिलांकडे वाहन आढळल्यास त्यांना योजनेतून रद्द केलं जाणार आहे। पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। राजकीय संघटना आणि शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गेले 2 दिवस चोख बंदोबस्त ठेवलाय। जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीत उघड झालंय। पुण्याच्या नांदेड गावात जीबीएसची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण हे 0 आढळलंय। म्हणून आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं ठाकलंय। पुण्यात जीबीएसचे 4 नवे रुग्ण आढळलेत। त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या आता 170 वरती पोहोचली आहे। त्यातील 62 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत। आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर थकवणाऱ्या व्यापाऱ्यावरती कारवाई केली जाणार आहे। 50 व्यापाऱ्यांनी कर थकवल्यानं त्यांच्या जागेचा लिलाव करण्यात येणार आहे। सदर व्यापाऱ्यावरती कारवाई करत त्यांची जागा दुसऱ्या व्यापाऱ्यांना देण्यात येणार आहे। पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी विद्यार्थ्यांनी बोगस टीसीचा प्रताप उघडकीस आणलाय। दिनेश महाडिक असं तोतया टीसीचे नाव आहे। टीसी तोतया असल्याचं उघड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी टीसीला ताब्यातही घेतलंय। कल्याणमध्ये राजरोसपणे अनधिकृतपणे चाळींचं बांधकाम सुरू आहे। केडीएमसीच्या पथकानं अनधिकृत चाळींवरती हातोडा चालवला, तसंच चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या सुद्धा तोडण्यात आल्या। रायगडमधील माणगाव म्हसळा रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि दुकानं गाळे हे नगरपंचायतीनं जमीनदोस्त केले आहेत। जेसीबी आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली आहे। माणगाव शहरात सातत्यानं होत असलेल्या वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्यासाठीच ही कारवाई केली गेली आहे। सोलापुरात स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी आता 11 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतलाय। याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढची कारवाई आता केली जाणार आहे। नवी मुंबईतील रबाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीला वर्गमित्रानं लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यामध्ये पीडित मुलगी ही 5 महिन्यांची गरोदर असताना ही बाब समोर आली। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात विधी संघर्ष बालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय।
भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील राजकमल लॉन्ड्रीत हवाला साधण्याच्या बेतात असलेल्या टोळीला 5 कोटींच्या रोकडसह मंगळवारी अटक केली होती. फसवणूक कायद्यान्वये एकूण 10 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. तर आरोपींविरुद्ध न्यायालयानं 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमिनपुरा भागात मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद राशीद या तरुणावरती नजीब खान, उस्मान खान आणि हॉटेलमध्ये घुसून हल्ला करण्यात आला. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. तर तो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल सुद्धा होतोय. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीत परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावरती परिसंवाद पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे या दोघांनीही परिसंवादात सहभाग नोंदवला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ होतीये. आता तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी असंच तापमान वाढणार आहे. नागपूर शहरात ताजबाग परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. एकाच घरात 3 कोंबड्या अचानक मेल्याचं आढळलंय. 1 किलोमीटर परिसराला बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. तर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्जंतुकीकरणाचे आदेशही दिले. तर पुढील 21 दिवस बाजार, जत्रा तसंच प्रदर्शनावरती बंदी घालण्यात आली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. चक्क एका बंगल्यात बिबट्या शिरलाय. घरातील लोकांवरती आणि कुत्र्यावरती बिबट्या हल्ल्याच्या तयारीत होता. मात्र कुत्रा भुंकल्यानं घरातल्यांचे प्राण वाचले. माळशिरस तालुक्यात उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागली आहे. यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांचं या पाण्यानं नुकसान झालंय. कालव्यामधील रबर तुटल्यानं पाण्याला गळती लागल्याची माहिती प्रथमदर्शींनी लक्षात आणून दिली आहे. संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी मनपानं कठोर पावलं उचलली आहेत. कचरा कुठेही टाकणं, अनधिकृत होर्डिंग, नो एंट्रीत वाहनं चालवणं यांसारखे प्रकार नागरिकांकडून होताना दिसतात आणि म्हणून मनपानं आर्थिक दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. अहिल्यानगरमध्ये पारनेर तालुक्यात शेतातील तुरीची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. घराजवळील शेतात वाळत घातलेली तूर काही दिवसांपूर्वी चोरून नेली होती. स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली असून 4 जण फरार आहेत. दरम्यान आरोपींकडून चोरी केलेली तूर आणि मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आला. खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी राज्य शासनानं यवतमाळ जिल्ह्यात 14 केंद्रांना मंजुरी दिली आहे. या केंद्रांवरती हमी दरानुसार तुरीची खरेदी होणार आहे. तत्पूर्वी तुरीच्या विक्रीकरिता शेतकऱ्यांना केंद्रावरतीच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. हमी केंद्रावरील तूर खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. वाशिमच्या डभा यात्रेत शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणं, आधुनिक सिंचन पद्धती तसंच कृषी अवजारांची माहितीही देण्यात आली. अलिबाग इथल्या वेगळी ओळख असणारा पांढरा कांदा काढीला आता सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात बाजारात विक्रीसाठी हा कांदा येणार आहे. यंदा 250 हेक्टरवरती पांढऱ्या कांद्याची लागवड झाली आहे.
कडक उन्हामुळे कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पीक खराब होतंय आणि तेच वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याचीही वेळ आली आहे. वाशी मार्केटमध्ये कोकणातून हापूसच्या 100 पेट्या दाखल झाल्यात. गेल्या 3 दिवसांमध्ये 325 पेट्या आल्या आहेत. यातील 95% देवगडमधील तर 5% रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. सध्या आंबा पेटीला 7 ते 12 हजार रुपये असा दर आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुका संत्र्याच्या नुकसान भरपाईतून वगळलाय. सततच्या पावसामुळे संत्र्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं. सरकारनं 14 तालुक्यांपैकी 10 तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 134 कोटींची भरघोस मदत जाहीर केली आहे. त्यामुळेच आता 2 तालुके नुकसानीतून वगळल्यानं शेतकरी नाराज आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराला 31 मार्च पर्यंत एक दिवसाआड पाणी कसं मिळेल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुढील 24 दिवसांत 3 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकणं, 4 ठिकाणी टँकर उभारणं, टँक उभारणं तसंच धरणातील जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण होईल का असा प्रश्न आहे. म्हणून यंदाच्या उन्हाळ्यात सुद्धा शहरवासियांना पाण्याची वणवण करावी लागणार आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिर समितीनं हिंदू नसलेल्या 18 कर्मचाऱ्यांना हटवलंय. 1989 मधील एका आदेशानुसार मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवरती फक्त हिंदूंचीच नियुक्ती व्हावी असा नियम आहे. त्यानुसार हिंदू नसलेल्या 18 जणांना हटवण्यात आल्याची माहिती आहे. माघी यात्रेचा मुख्य सोहळा पंढरपुरात 8 फेब्रुवारीला संपन्न होतोय. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली आहे. 8 पत्रा शेड उभारले आहेत, तर भाविकांना मंदिर समितीच्या वतीनं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात, रिपोर्ट पाहूयात. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीतील कार्यक्रमाला आले होते आणि याच कार्यक्रमात धस आणि पंकजा मुंडेंमध्ये अगदी फिल्मी डायलॉग बाजीचा कलगीतुरा रंगला. हा कलगीतुरा कसा रंगला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना काय इशारा दिला त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात. बाहुबली पंकजा शिवगामी. पंकजा आणि धसांमध्ये स्टेजवरच कलगीतुरा. बीडमधून फडणवीसांचा धनंजय मुंडेंना इशारा. सरपंच हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात आले. विशेष म्हणजे आष्टीतल्या कार्यक्रमात एकमेकांवर तोफ डागणारे सुरेश धस आणि पंकजा मुंडे हेही एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात फिल्मी डायलॉगनं स्टेजवर जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळेस धसांनी फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला, तर हाच धागा पकडून फडणवीस बाहुबली तर आपण शिवगामी असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. खरंच लाड काय साहेबांचा, साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. एवढंच नाही तर धस यांनी आपल्याला न मिळालेल्या मंत्रिपदाचाही उल्लेख केला. मात्र मंत्रिपद नव्हे, आपल्याला पाण्याची गरज असल्याचं सांगून
दीवारमधली डायलॉगबाजी करत फडणवीसांचं नव्हे तर उपस्थितांचंही त्यांनी मन जिंकलंय. मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. मग मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. स्टेजवर रंगलेल्या या कलगीतुऱ्यानंतर धसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत राख आणि वाळू उपसणाऱ्यांवरही मोक्का लावण्याची मागणी सुरेश धस यांनी केली. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच असं म्हणत फडणवीसांनी मुंडेंचं नाव न घेता थेट इशारा दिलाय. आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. आपल्या डोळ्याच्या ऑपरेशनचं कारण देत मुंडे गैरहजर राहिले. मात्र धसांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना जाहीर इशारा दिल्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार की मुंडेंना अभय मिळणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.